नारायणगडावरती बैठक झाली बीड जिल्ह्यातल्या बांधवाची पारंपरिक दसरा मेळावा घेण्याच्या संदर्भात दसरा मेळावा होणार आहे। मी एक भक्त म्हणून गडावरती कार्यक्रमासाठी दसऱ्याच्या दिवशी 100% जाणार आहे। माझी जो समाज सगळा जो भक्तगण येणार आहे, माता माऊली येणार आहे, यांचा आशीर्वाद घेण्यासाठी, त्यांचं दर्शन घेण्यासाठी मी नारायणगडावरती जाणार आहे। फक्त एक बांधवांना माझी विनंती आहे की प्रचंड वेगानं गडाकडे दर्शनासाठी त्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी यायचं आहे। बीड जिल्ह्यातले विशेष करून मराठवाड्यातले बाहेर गेलेले जे पोरं आहेत किंवा नोकरीसाठी गेलेले आहेत, कामासाठी गेलेले आहेत, सगळ्या बांधवांनी, माता माऊली आहेत, वयस्कर माणसं आहेत, सगळ्यांनी त्या दिवशी गडाच्या दर्शनासाठी अवश्य यायचं आहे। सगळ्यांनी एकजूट दाखवायची, आपल्या दैवताचं दर्शन घ्यायचं आहे, कारण तो दिवस विजयाचा आहे, तो पावित्र्याचा दिवस आहे। त्यामुळे प्रत्येक बांधवांनी त्या दिवशी दर्शनासाठी यायचं आहे, एकमेकाला भेटायला, एकमेकाला शुभेच्छा देण्यासाठी यायचं आहे। एकजूट दाखवून प्रचंड मोठी एकजूट दाखवली जाणार आहे त्या दिवशी की एकीची, ती न्यायाची असणार आहे, ती परंपरेची एकजूट असणार आहे, ती कोणची राजकीय नसणार आहे, बाकीचा कसलाही विषय तिथं नसणार आहे। राजकीय तिथं कसलंही बोललं जाणार नाही आहे किंवा राजकीय तो विषयच नाही आहे तिथं। ना कुठले निर्णय घेतले जाणार आहेत, ना काय घेतले जाणार आहेत। जसं मी सांगितलं की बीडसह विशेष करून मराठवाड्यातल्या बाहेर गेलेल्या, नोकरीसाठी गेलेल्या बांधवांनीसुद्धा त्या दिवशी सगळ्यांनी दर्शनासाठी गडावरती यायचं आहे। म्हणजे मराठवाड्यातले सगळे गोरगरिबांनी सगळ्यांनी दर्शनासाठी तिकडे यायचं आहे। तसंच महाराष्ट्रातल्याही ज्या शक्य आहे अशा बांधवांनीसुद्धा त्या दिवशी यायचं, कारण इतकी मोठी मजबूत एकजूट दाखवा दसऱ्याच्या दिवशी की अशी एकजूट, अशी शक्ती पुन्हा नाही झाली पाहिजे। इतक्या ताकदीनं सगळ्यांनी यावं दर्शनासाठी, आणि मी तिथं सगळ्या बांधवांचा आशीर्वाद घेण्यासाठी येणार आहे। प्रचंड ताकदीनं पोरं सगळे पोट्टे तिकडं तुफान वेगानं नारायणगडाकडं दसऱ्याच्या दिवशी येणार आहे। हा दसरा मेळावा तुमचा असेल का फक्त भक्त म्हणून जाणार आहेत, काय त्याचं स्वरूप कसं असेल जरा स्पष्टपणे सांगा। तो पारंपरिक दसरा मेळावा आहे। परंपरेनुसार जे परंपरेनुसार होतं त्याच पद्धतीनं हां मी आहे हे सत्य आहे। मी जाणार आहे, बोलणार पण आहे, फक्त तिथं राजकीय काय होणार नाही। तिथं एक संधी असते आपल्याला न्यायासाठीची म्हणा, एकजुटीची म्हणा, आपल्याला आपली शक्ती दाखवण्याची म्हणा। आपण विखुरलेला असतो, एकजूट होण्याची तो दिवस आहे देशभरांसाठी। म्हणजे विजयादशमी म्हणजे एकजुटीचं दर्शन घडवणारा तो दिवस असतो। त्यामुळे सगळा समुदाय त्या ठिकाणी येणार आहे। तिथं जातीचा, राजकारणाचा काहीही अजिबात संबंध नाही। मनोज जरांगे यांचा दसरा मेळावा नारायणगडावर आहे असं म्हणायला हरकत नाही ना? गडाचा म्हणलं तरी चालतंय। आता मी तर जाणारच आहे, त्यात तर काय दुमत नाही, कारण काय जे आहे ते आहेच। दसरा मेळावा होणार म्हणजे होणार, आणि इतका होणार की तो दसरा मेळावा बघताना सुद्धा डोळे फाकले पाहिजेत। इतका भयंकर दसरा मेळावा तो होणार आहे। इतक्या तुफान वेगानं बांधव तिकडं, भक्तगण तिकडं येणार आहे, कारण हे कुठली पण दादा संधी असते आणि योग्य वेळ यायला लागते, आणि गोरगरिबांसाठी हीच योग्य वेळ एकत्र येण्याची आणि एकजूट दाखवण्याची। कुठली पण संधी असते, आणि ती आमच्यासाठी, जनतेसाठी, या प्रजेसाठी, या गोरगरीब पिंजलेल्या लोकांसाठी, दारिद्र्याच्या खाईत डुबलेल्या गोरगरिबांना समृद्धीकडं, सुख समृद्धीकडे घेऊन जाणारी कुठली तरी एक संधी असते, दिवस असतो, एकजूट दाखवण्याचा एक कुठला तरी वेळ असतो, काळ असतो, आणि तो दसऱ्याच्या दिवशी। म्हणून सगळे मराठी आणि सगळा समाज, सगळा जनता, शेतकरी सगळे नारायणगडावरती एकवटणार आहे।